एक्सरसाइज नंबर 3 पिजन पोज. तर यामध्ये प्लँक पोझिशनमध्ये थांबायचं आहे. प्लँक म्हणजे या पोझिशनमध्ये. आता प्लँक करत असताना कोर एंगेज ठेवायचं आहे. दोन्ही हात स्ट्रेट आणि कोर एंगेज. हे असं नाही होऊ द्यायचं. तर बॉडी आणि किंवा शोल्डर हे ड्रॉप नाही होऊ द्यायचे. शोल्डर टाईट, राईट. तर पिजन पोजसाठी 1 2 पाय गुडघ्यातून मुडपलेला अँड 3. तर ही आहे पिजन पोज. आता याच्यात चुका काय होऊ शकतात? पाय एकदम खाली घेतला किंवा ही जो एक्सटर्नल हिपचा पार्ट आहे तो जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ह्या ठिकाणी स्ट्रेंथनिंग होतील मसल, ह्या ठिकाणी रेंज वाढेल आणि दोन्ही पायांचं स्प्लिट करण्यासाठी सुद्धा मदत होईल. जेवढा तुम्ही हा पाय 90 डिग्रीमध्ये घ्याल तेवढं या एक्सरसाइजचा परिणाम जास्त होतो. च्या पुढं जाऊन पाठीमागचा पाय सरळ, हे 30 to 1 मिनिट पर्यंत स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. स्थिरम सुखम आसनम म्हणजे तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे आणि त्यामध्ये अतिशय ताण नाही बसला पाहिजे, त्याला आपण आसन म्हणतो. तर यानंतर पुढं हळूहळू स्क्रोल होत जायचं आहे, रोल व्हायचं आहे पुढं आणि जमिनीला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करा. आणखीन तुमची रेंज वाढेल. हे 30 सेकंद. त्यानंतर रिपोजिशन होण्यासाठी हळूहळू हात साईडला घ्यायचे, गुडघ्यावर यायचं आहे आणि हा पाय स्क्रोल करत जायचा. एकदम पाय उचलायचा, क्रॅम्प येऊ शकतो. त्यानंतर सेकंड लेग, सेम स्क्रोल करत पाय पाठीमागचा स्ट्रेट ॲडजस्ट करायचा आहे आणि परत सेम तुमचा हा पाय स्ट्रेट करायचा आहे. एकतर कोणी प्रे पोझिशन करतं किंवा ही पोझिशन करू शकता. याच्यामध्ये पोस्टेरियर चेन पूर्ण एंगेज आहे, पोस्टेरियर चेन पूर्ण आणि एक्सटर्नल ग्लूट्स मसलवर येत आहे. ह्या मसल स्ट्रेंथ होण्यासाठी मदत मिळते. त्यामध्ये रिलॅक्स होण्यासाठी हे स्ट्रेच आणि जास्त वेळ जर होल्ड ठेवलात तर तो स्ट्रेच परफेक्ट होता. म्हणजे 1 मिनिट to 3 मिनिटपर्यंत तुम्हाला हे आसन होल्ड ठेवायचं.